28 जानेवारी बुधवारची ती सकाळ. महाराष्ट्र एका धक्कादायक बातमीने हदरला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं. बारामतीच्या धावपट्टीवर लँड होण्यापूर्वीच नियतीने घात केला. नेमकं काय घडलं त्या शेवटच्या 15 मिनिटांत? प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं आणि कसं होतं ते विमान? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी जो अनुभव सांगितला तो ऐकून अंगावर काटा येतो. विमान खाली उतरत असतानाच आम्हाला शंका आली की हे कोसळणार, आणि ते कोसळलं. पुढच्या 10 मिनिटात एकापाठोपाठ 4 ते 5 मोठे स्फोट झाले. आम्ही मदतीला धावलो, पण आगीचे गोळे इतके भयानक होते की जवळ जाणंही कठीण होतं. विमान आधी वरून गेलं, मग गिरटी घेऊन मागे आलं. धावपट्टीला स्पर्श होताच मोठा स्फोट झाला. विमान जागेवरच गोल फिरलं आणि त्याचे तुकडे थेट आमच्या घरापर्यंत उडून आले. एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर 2 मृतदेह बाहेर फेकले गेले होते. गॉगल आणि हातातील घड्याळावरून त्यांनी अजितदादांना ओळखलं. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. शीर ओळखू येत नव्हतं. लोकांनी घरातून ब्लँकेट आणि कपडे आणून दादांचा पार्थिव त्यात गुंडाळलं. ही बारामतीकरांसाठी सर्वात दुःखद गोष्ट होती. या घटनेची सुरुवात झाली मंगळवार 27 जानेवारीपासून. दादा मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले होते. पुढच्याच दिवशी म्हणजे बुधवारी बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या 4 सभा होत्या. त्यासाठी दादा सकाळी 8:10 मुंबईहून रवाना झाले. 8:49 ते बारामतीत उतरणार होते, पण 8:48 काळाने घाला घातला. लंबोर्गिनी मानलं जाणारं विमान कसं होतं? ज्या विमानातून दादा प्रवास करत होते ते काही साधं विमान नव्हतं. VSR कंपनीचं लियर जेट 45 हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी डिझाईन केलेलं विमान होतं. वेग ताशी 860 किलोमीटर, म्हणजे मुंबई ते बारामती अवघ्या 20 मिनिटांत. खासियत, याला विमान क्षेत्रात लंबोर्गिनी म्हटलं जातं कारण याचा आकार टोकदार आणि चपळ आहे. क्षमता 51,000 फूट उंचीपर्यंत उडण्याची ताकद, जी मोठी कमर्शियल विमानही गाठू शकत नाहीत. वैशिष्ट्य, हे विमान अगदी छोट्या रनवेवरही उतरू शकतं, म्हणूनच बारामतीसाठी याची निवड केली होती. अपघातातील 5ही बळी आणि तांत्रिक कारणे. या भीषण अपघातात विमानातील 5ही जणांचा जागीच अंत झाला. यामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री, विदीप जाधव मुंबई PSO सुरक्षा रक्षक, कॅप्टन सुमित कपूर पायलट, कॅप्टन शांभवी पाठक को पायलट, पिंकी माळी फ्लाइट अटेंडंट. अपघाताचं प्राथमिक कारण तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं जातंय. पायलटने विमान सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि ते धावपट्टीच्या बाजूला माळरानात कोसळलं. आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याचा सखोल तपास करत आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यावरच सत्य समोर येईल. अपघाताच्या ठिकाणी विखुरलेल्या सरकारी फायली आणि सीटवरचे रक्ताचे डाग बघून काळजात चर्र होतं. विमानाचा सांगाडा जळून खाक झाला होता. बातमी कळताच संपूर्ण पवार कुटुंब, शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ, जय आणि रोहित पवार बारामतीकडे रवाना झाले. बारामती आणि बीडमध्ये कडकडीत बंद पाळला गेलाय. मेडिकल कॉलेज बाहेर हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून दादा परत या अशा घोषणांनी परिसर दडावून गेलाय. समारोप. पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा आणि शब्दाला जागणारा एक लोकनेता आज काळाचा पडद्याआड गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झालाय, पण दादांच्या कामाच्या आठवणी महाराष्ट्राच्या मातीत सदैव जिवंत राहतील. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.